ते सातारा जिल्ह्यातल्या दुर्गम कांदा टेकोऱ्यात मुसळधार पावसामुळे दरडी आणि झाडं कोसळून 16 गावांचा संपर्क तुटलाय। 4 दिवसांपासून वीज आणि मोबाईल नेटवर्क गायब झाले। भातशेतीचं अतोनात नुकसान झाले। रस्ते आणि पूल खचल्यामुळे अनेक पर्यटक या परिसरात अडकून पडलेत। प्रशासनाकडून मदत आणि रस्ते मोकळे करण्याचे प्रयत्न सुरू आहेत। सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये मुसळधार पाऊस कोसळण्याचं प्रमाण हे आतापर्यंत कायम आहे। हे गेल्या 4 दिवसामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस हा घाटमाथ्यांवर कोसळतो आणि त्यामुळे या घाटमाथ्यांवर असणाऱ्या जे घाट आहेत, डोंगराच्या बाजूचे रस्ते आहेत, यामध्ये दरडी कोसळण्याचे प्रमाण सुद्धा अधिक आहे। कालच महाबळेश्वरमध्ये मोठ्या प्रमाणात दरड कोसळली होती। महाबळेश्वरच्या घाटामध्ये, केळघर घाटामध्ये मोठ्या प्रमाणात दरड कोसळली होती। ती दरड हटवण्याचं काम प्रशासनानं केलं। त्यानंतर हा घाट सुरू झाला, परंतु प्रशासनाकडून आता या सातारा जिल्ह्यात असणाऱ्या पर्यटन स्थळांवर सुद्धा काही प्रमाणात निर्बंध घातले आहेत। तिथं जाण्यासाठी काही मार्गदर्शक सूची जाहीर केलेल्या आहेत आणि त्या कुठंतरी लोकांनी पाळाव्यात अशा प्रकारचं आवाहन करण्यात येते प्रशासनाकडून। त्याच पद्धतीनं प्रशासनानं मोठ्या प्रमाणात जिथं पाऊस कोसळतो तिथं जाण्यापासून पर्यटक असतील किंवा इतर लोकांना सुद्धा थांबण्याचं आवाहन केलेलं आहे। एकूणच आत्ताचं जे पावसाचं प्रमाण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात पाऊस हा सातारा जिल्ह्यात अजूनही कोसळताना पाहायला मिळतोय। ओंकार कदम, साम टीव्ही न्यूज, सातारा।